आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, आयुर्वेदिक त्या रिलेटेड आवळा बेस धरून आम्ही प्रोडक्ट बनवलेले। पण त्यानंतर आवळा चिक्की लॉन्च केली आहे, आवळा चटणी आहे, आलेपाक वडी, असे वेगवेगळे पदार्थ आम्ही त्यामध्ये ॲड केलेले आहेत। कुठल्याही व्यवसायात किंवा स्त्रीला हे नवदुर्गेचं रूप धारण करावं लागतं। दैनंदिन आयुष्यामध्ये तिला प्रेमाने सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं। लोकांना आवळ्याबद्दल विशेष हे माहीत नव्हतं किंवा आवळा म्हटलं तरी आंबट तुरट कोण तो खाणार, पण त्यावर प्रोसेस करून त्याची आंबट तुरट आवळ्याची चव गोड बनवली आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले। स्त्रीला घर, संसार आणि व्यवसाय हे सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागते, पण जेव्हा तुमचं पॅशन असतं, तुमची आवड असते, तेव्हा त्या गोष्टी बरोबर मॅनेज होतात। लोकांना काय आवडतंय, लोकांची गरज लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही प्रॉडक्ट बनवा, मार्केटमध्ये आणा। नमस्कार मंडळी, मी प्रवीणा आपलं स्वागत करत आहे शक्तीच्या कथा या नवरात्र स्पेशल पॉडकास्टमध्ये। आज आपल्यासोबत आहेत व्हीबी फूड्स आणि देसी बाईट्सचे डायरेक्टर नैना पाडेकर। खाद्यपदार्थ लोकांच्या पोटाशी आणि मनाशी जोडलेले असतात। अकोलेसारख्या छोट्या ठिकाणी स्वतःचा ब्रँड निर्माण करणं आणि तो उंचावर नेणं हे खूप प्रेरणादायी आहे। चला तर भेटूया नैना पाडेकर यांना। नमस्ते नैना पाडेकर ताई। नमस्ते। तुम्हाला तुमच्या खाद्यपदार्थाची व्यवसायाची प्रेरणा कशी मिळाली? सर्वात प्रथम तर हा जो खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे हा आमचा फॅमिली बिझनेस आहे। माझे सासरे श्री विठ्ठल पाडेकर कर्जत, रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कशाळे म्हणून छोटंसं गाव आहे, तिथे आदिवासींसाठी काम करत होते। तिथे असणाऱ्या आदिवासी भागामध्ये असणारे जे फळं आहेत, आंबा, पेरू, चिक्कू, करवंद, याच्यावर प्रोसेस करून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवत होते आणि तिथे त्यांनी त्या संस्थेमध्ये इतर लोकांबरोबर काम केलं आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेत नवीन नवीन प्रॉडक्ट बनवले आणि 1979 ते 1998 पर्यंत त्यांनी त्या संस्थेमध्ये काम केलं आणि नंतर ते आपल्या मूळ गावी परत आले। तिथे 2 वर्ष शेती केली। नंतर त्यांना स्वतःचा आतला उद्योजक काही शांत बसू देत नव्हता, त्यामुळे त्यांनी परत नव्याने उद्योग सुरू करायचं ठरवलं। मग त्यांनी त्यामध्ये आवळा हा पदार्थ निवडला आणि त्यावर प्रोसेस करून स्वतः रिसर्च करून आवळा कॅन्डी बनवली आणि त्यापासून नवीन पदार्थ सुरू केले। मग असे आम्ही सुमारे जवळपास 1, 2, 3, 4, 5 अशी करता करता 25 आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो। माझं 2000 साली त्यांनी ह्या उद्योगाला सुरुवात केली आणि 2005 साली माझं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेच मी त्यांचा आग्रह होता की आपली जी सून येईल तिने पण या व्यवसायात लक्ष घालून करावं आणि मी या व्यवसायाशी जोडले गेले। मला असं कळलंय की नव्याने तुम्ही देसी बाईट्स चालू केले, तर त्याची सुरुवात कशी केली? व्हीबी फूड्स हा व्यवसाय मी जसं लग्नापासून त्यामध्ये जोडले गेले होते, ते जवळपास 2020-21 पर्यंत मी त्यामध्ये होते, पण मुलं मोठी झाली, त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला गरजेचं होतं। आता आमचा व्हीबी फूडचा व्यवसाय स्थिर स्थावर झाला होता, त्यामुळे तिथे सिस्टीम बसली होती, पण मुलांकडे लक्ष देण्यासाठी मी घरी राहिले, पण मला सुद्धा घरी काही करमेना। आता मुलांचं पण थोडंसं स्थिर स्थावर झालं, शाळा वगैरे झालं, म्हणून मी नव्याने व्यवसाय सुरू करायचं ठरवलं। मग कुठला व्यवसाय सुरू करावा याबद्दल माझं हे चालू होतं, विचार चालू होते। तर आपल्या ग्रामीण भागाला जे इझिली अवेलेबल आहे आणि माझ्या अकोले तालुक्याला मला हे करायचं होतं, मोठं करायचं होतं आणि अकोले तालुक्यामध्ये धान्य वगैरे हे मिलेट्स वगैरे चांगल्या प्रकारे मिळतात गावठी, तर त्यावर मी प्रोसेस करून प्रॉडक्ट बनवून ते आपण मार्केटमध्ये घेऊन जाऊया। ताई, तुमच्या पहिल्या प्रॉडक्टबद्दल काही अनुभव असेल तर प्लीज सांगा। प्रॉडक्ट तसे आमची सुरुवातीला आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, आयुर्वेदिक असे त्या रिलेटेड आवळा बेस धरून आम्ही प्रॉडक्ट बनवलेले, पण त्यानंतर आवळा चिक्की लॉन्च केली आहे, आवळा चटणी आहे, आलेपाक वडी, असे वेगवेगळे पदार्थ आम्ही त्यामध्ये ॲड केलेले आहेत। असा कोणता क्षण होता की तुम्हाला वाटलं की हेच योग्य करिअर आहे तुमच्यासाठी आणि हा मार्ग योग्य वाटला? काम करताना मला तिथे फार आनंद होत होता। वेळ कितीही होत असला
तरी माझं जे दररोजचं काम आहे ते पूर्ण करायला मी पूर्ण जीव झोकून देत होते. आणि जेव्हा ते काम पूर्ण होत होतं तेव्हा मला फार आनंद होत होता का माझा जो दररोजचा टास्क होता तो पूर्ण होतोय, आपली दिलेली ऑर्डर पूर्ण होते. तर त्यावेळी मला फार आनंद व्हायचा. आणि कितीही वाजले, रात्रीचे 12 वाजले तरी मला थकल्यासारखं वाटत नव्हतं. पुन्हा सकाळी नव्याने मी उभी राहत होते. त्यावेळी असं वाटायचं की हेच माझं काम करण्यात मला आनंद मिळतोय, म्हणजे हेच माझं काम पॅशन आहे. नवरात्रात आपण देवी अन्नपूर्णेला पूजा करतो. तसं पाहायला गेलं तर कुठल्याही व्यवसायात किंवा स्त्रीला हे नवदुर्गेचं रूप धारण करावं लागतं. दैनंदिन आयुष्यामध्ये तिला प्रेमाने सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं. कधी कधी दुर्गेचं, कालिकेचं सुद्धा रूप घ्यावं लागतं. स्त्री ही स्वतःच नवदुर्गा आहे. तर व्यवसायामध्ये सुद्धा तिला त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पावलं उचलावे लागतात आणि नवदुर्गेचे रूपं घ्यावी लागतात. असा कोणता क्षण आहे जिथे तुम्हाला वाटलं की तुमच्या प्रोडक्टची चव ग्राहकांना जास्त आवडती आहे? जेव्हा आमचं सुरुवातीला सुरू होतं, मी तिथे काम करत होते, पण लोकांना आवळ्याबद्दल विशेष हे माहीत नव्हतं. किंवा आवळा म्हटलं तरी आंबट तुरट, कोण तो खाणार. पण त्यावर प्रोसेस करून त्याची आंबट तुरट आवळ्याची चव गोड बनवली आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले. आणि ते लोकांना सहजासहजी त्यांच्या मनामध्ये पोचत नव्हते, ते लोक ॲक्सेप्ट करत नव्हते. पण त्यांना त्याबद्दल आम्ही माहिती दिली, वेगवेगळे एक्झिबिशन्स केले, न्यूजपेपरमध्ये लेख दिले, त्यानुसार त्यांना त्याबद्दल माहिती दिली, पुरवली. त्याची टेस्टबद्दल, त्या आवळ्याबद्दल ते किती गरजेचं आहे ते लोकांना सांगितलं. महिला म्हणून व्यवसाय करताना कोणकोणते अडथळे आले तुम्हाला आणि त्याच्यावर कसं सोल्युशन काढलं? स्त्रीला घर, संसार आणि व्यवसाय हे सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. तर सुरुवातीला घरातलं सगळं आवरायचं, सर्वांना सांभाळायचं, बारीक सारीक गोष्टी बघायच्या, मुलं बघायची, त्यांचा अभ्यास बघायचा आणि पूर्ण व्यवसायाकडे पण लक्ष द्यायचं. तर हे करताना साहजिकच आहे, तारांबळ तर होतेच आहे. पण जेव्हा तुमचं पॅशन असतं, तुमची आवड असते, तेव्हा त्या गोष्टी बरोबर मॅनेज होतात आणि ती स्त्री करते. ग्राहकांचा विश्वास मिळवण्याचं पहिले कठीण गेलं का तुमच्यासाठी डायरेक्ट सोपं होतं? नाही, कुठलाही व्यवसाय सुरू करताना ग्राहकांच्या मनात स्थान मिळवलं फार अवघड असतं. प्रॉडक्ट आहे किंवा तुमचा जो पदार्थ आहे तो ग्राहकांच्या मनामध्ये बसवण्यासाठी तुम्हाला फार त्याला मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची चव लोकांना आवडली पाहिजे, त्याचं महत्त्व कळलं पाहिजे, तेव्हा ते लोकांना मार्केटिंग करून लोक ते ॲक्सेप्ट करतात. सुरुवातीला तर आवळ्याचे रोपं वाटलेले, त्यानुसार हळूहळू लोकांना त्यामध्ये अवेअरनेस झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडनंतर आम्हाला फार या आवळ्यासाठी मागणी वाढली. कोविडमध्ये अवस्था अशी होती का लोकांना हेल्थसाठी किती गरजेचं आहे स्वतःची ते माहिती पडलं. आणि आवळा हा व्हिटॅमिन सी साठी मुबलक आहे. तेव्हा लोक फार आवळ्याकडे वळले आणि आपल्या स्वतःच्या हेल्दी आयुष्याकडे लक्ष द्यायला लागले. तेव्हा लोकांनी पैशाकडे विचार न करता हेल्दी आयुष्य जगण्यासाठी मग तेव्हा हळूहळू आमचा प्रवास पुढे चालत गेला. तुम्हाला अशी गोष्ट जाणवली आहे का की लोक फूड प्रोडक्ट बिझनेसमध्ये सर्वात मोठी चूक काय करत असतील? सर्वात प्रथम तर तुमचे जे प्रॉडक्टचं दर्जा आहे किंवा क्वालिटी आहे ती मेंटेन केली गेली पाहिजे. ती केली नाही गेली तर तुमचं लोकांच्या मनातून उतरून जाणार. प्लस मार्केटचा सप्लाय तो रेग्युलर झाला पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. जर एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर तुमचं प्रोडक्ट इतरांपेक्षा वेगळं काय आहे तुमच्या प्रोडक्टमध्ये? दर्जेदार चव, चांगले पोषक तत्व आणि चांगले गुणधर्म हीच माझ्या प्रॉडक्टची खासियत आहे. महिलांना छोटा व्यवसाय सुरू करावा तर त्यासाठी पहिलं पाऊल कोणतं उचलावं असं तुम्हाला वाटतं? कुठलाही व्यवसाय सुरू करताना किंवा महिलांनी सुद्धा तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली ठेवा. लोकांना काय आवडतं आहे, लोकांची गरज लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही प्रॉडक्ट बनवा, मार्केटमध्ये आणा आणि मग त्या मार्केट डिमांडनुसार तुमचं प्रॉडक्ट 100% चालतं. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काही खास स्ट्रॅटेजीज वापरल्या आहेत का? प्रॉडक्ट क्वालिटी कन्सिस्टन्सी ठेवणं ही माझी पहिली स्ट्रॅटेजी आहे. मार्केट सप्लाय प्रॉपर देणं हे माझी स्ट्रॅटेजी आहे.
जेणेकरून प्रॉपर लोकांना जे पाहिजे ते वेळेवर देणं. त्यामुळे आपलं मार्केट सप्लाय जर व्यवस्थित असेल तर आपलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत जातं. ताई, तुमच्या यशाचा मंत्र काय? यशस्वी होण्यासाठी सातत्य राखणं फार गरजेचं आहे. शिवाय तुम्ही जो नियम पाळशाल तर ते स्वतःसाठी असले पाहिजे, तुमच्या व्यवसायासाठी असले पाहिजे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सातत्य ठेवा, नियमांचं पालन करा आणि त्याशी प्रामाणिक राहा. तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. तेव्हा तुमचं यश तुम्हाला चालवून येईल. ताई, आज आपलं पॉडकास्ट सगळ्या महिला बघतायत, तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की व्यवसायात पडण्यासाठी त्यांनी कोणतं पाऊल उचलायला पाहिजे आणि तुम्ही काय सजेस्ट करताल त्यांच्यासाठी? प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण करावी असं माझं मत आहे. तर व्यवसाय सुरू केला तर त्यामुळे तिची स्वतःची ओळख तयार होईल. शिवाय तिला आर्थिकदृष्ट्याही तिच्या घराला त्याचा हातभार लागेल. आणि महिलांनी तर व्यवसाय सुरू करून ज्या काही सरकारी योजना आहे तर त्यांचासुद्धा फायदा घेऊन तिला बरेचसे फायदे होतील. तर त्यामुळे व्यवसाय नक्कीच करावा महिलांनी, जे तिला भरपूर फायदे मिळणार स्वतःची ओळख मिळण्यासाठी. ताई, तुम्ही नवीन बिझनेस चालू केला आहे देसी बाईट्स, तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या ना. त्यामध्ये प्रोडक्ट रेंज काय आहे? हा जो देसी बाईट्स मी नव्याने सुरू केला आहे तो नुकताच सुरू केला आहे आणि त्यामध्ये मी मिलेट्स प्रोसेसिंग हा माझा मेन मोटो आहे. मिलेट्स अशासाठी की आज दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांचा फास्ट फूडकडे जास्त कल आहे. आपल्या शरीराला विविध रोगांनी ग्रासले आणि जे फास्ट फूडमुळे त्यामुळे होणारे आजार लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, तर ते आजची मोठी डोकीदुखी झालेली आहे. आणि त्यामुळे मी असं ठरवलं आहे की हे जे मिलेट्स आहेत ते आपल्या खाल्ले जात नाही लोकांकडून, मुलांकडून, मोठ्या माणसांकडून सुद्धा इवन. तर त्यासाठी मी ठरवलं की हे स्वतः प्रत्येकाच्या घरात आहे. माझ्या घरात सुद्धा मुलांना खाण्यासाठी त्यांना प्रेरित करावं लागतं की तुम्ही ज्वारीची असेल, नागलीची असेल, बाजरीची, हे जे काही आहे त्यांचं भाकरी आवडीने खाल्लं जातच नाही. मग त्यासाठी काय करू शकतो बा? तर मग त्यासाठी मी त्यापासून शेव, चकली, परत कुकीज, प्युअर तुपामधले, चांगल्या तेलातले असे पदार्थ बनवले आणि जे चवीला सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि त्याचे फायदे सुद्धा शरीरासाठी खूप मिळणार आहे. तर ते लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण आवडीने खातात. त्या व्यवसायाला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळाला? अतिशय उत्तम आहे, खूप छान. एकतर ते या मिलेट्सपासून हे पदार्थ बनतात हे ऐकूनच त्यांच्यासाठी सर्वांसाठी नवीन आहे आणि त्यापासून जर फायदे मिळत येतात आणि चवसुद्धा छान आहे, दर्जेदार आहे, तर ते खूप आवडीने खाल्ले जात आहेत लोक. आता तुम्ही म्हणताय की लहान मुलं भाकरी खात नाही, तर त्यासाठी कुकीज वगैरे केलेत, तर मग हा तर प्रतिसाद मिळालाच आहे, पण असा अनुभव आहे का लहान मुलांचा, म्हणजे ग्राहकांचा, की त्यांच्या घरी मुलं आवडीने खातात? काही अनुभव शेअर केले असेल तर तो अनुभव शेअर करा. हो, नक्कीच. अगदी मुलं जेव्हा आईचं सगळ्यात पहिले कल असतो मुलांच्या हेल्थकडे, तर त्यांना शरीरामध्ये आहाराबरोबरच जर हेल्दी काही मिळालं तर त्याकडे प्रत्येक आईचा कल असतो. त्यामुळे जर मार्केटमध्ये हे आलेलं आहे माझं प्रॉडक्ट, तर त्यामध्ये त्यांना ज्वारीपासून जर हे पदार्थ तयार होत आहेत तर ते मुलांना अतिशय आवडत आहेत आणि त्यापासून त्यांची काही साईड इफेक्ट पण नाही आहे आणि चांगले पण आहे, दर्जेदार आहे. त्यामुळे त्या आईकडनं मला फोन आलेला का एका महिलेने मला फोन केलेला का तुमचे पदार्थ अतिशय उत्तम आहेत आणि मुलं फार आवडीने खात आहेत त्यांचे, त्यासाठी म्हणजे एका दिवसात एक पॅकेट संपतं आहे त्यांचं. त्यामुळे जे मार्केटमध्ये कुकीज किंवा बिस्किट आहे मैद्यापासून बनवलेले, तर ते स्किप झालेत पूर्णपणे त्यांच्या घरामध्ये आणि हेच आणले जात आहेत. आता हे मुलांच्या बाबतीत झालं, पण अशा महिला आहेत की ज्या पॉडकास्ट बघतायत की त्यांना हा व्यवसाय करायचा आहे पण त्यांना काहीच माहिती नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही काही कोर्सेस लॉन्च केले का त्यासाठी तुमचे स्वतःचे, किंवा तुम्ही त्यांना काही ट्रेनिंग देणार आहात का? पुढे काही तुमचा विचार आहे तसं काही करण्याचा? हो,
माझा व्यवसाय जो नव्याने सुरू केला त्यासाठी मला महिलांची गरज लागणारच आहे. विविध क्षेत्रामध्ये लागणार आहे. मी डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करेल, फ्रँचायझी देईल. मला फ्रँचायझी पण द्यायच्या विविध ठिकाणी. तर आणि मार्केटिंगसाठी लेडीज लागतील किंवा प्रोसेसिंग करताना मला काही महिला लागतील. असं मला महिलांसाठी रोजगाराच्या संधी खूप उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांनी तर व्यवसायात यावंच. आजच्या आपले नवदुर्गा नैना पाडेकर यांनी दाखवून दिलं की जिद्द, गुणवत्ता, चव असेल तर छोट्या शहरापासूनही आपला मोठा ब्रँड तयार होऊ शकतो. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन नवदुर्गेसोबत. तोपर्यंत चव चाखत राहा, प्रेरित राहा आणि आत्मविश्वास वाढवा. धन्यवाद.